नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर स्पर्धा या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी आपण लेक्चर सिरीज स्टार्ट केली होती. 28व्या सुधारित आवृत्तीमधून आपण लेक्चर घेत आहोत. राज्यसेवा पूर्व परीक्षा पेपर पहिला संपूर्ण तयारी. सीसॅट क्वालिफाईंग झाल्यामुळे तुम्हाला आता जीएस साठी खूप जास्त एफर्ट्स घ्यावे लागतील. आपले लेक्चर डेली संध्याकाळी 7 वाजता असतात, पण काही लेक्चर आज अपलोडेड मी टाकत आहे. 2 ते 3 दिवस आपण लेक्चर घेतलेले नव्हते, तर ही फ्री लेक्चर सिरीज आहे. तुमचे कोणी ओळखीचे मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत ही लेक्चर सिरीज पोहोचवा. जर तुम्हाला याचा फायदा होत असेल तर इतरांना पण डेफिनेटली याचा फायदा होईल. ठीक आहे. आता या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे? क्विक रिव्हिजनसाठी ठोकळा इम्पॉर्टंट असतो, लक्षात घ्या. 2021 ची अधिकृत आकडेवारी तुम्हाला मिळते. नव्या धर्तीचे वाढत्या काठिण्यपातळीचे प्रश्न तुम्हाला मिळतात. पूर्वीच्या प्रश्नपत्रिकांमधले महत्वाचे प्रश्न तुम्हाला इथं दिसून येत आहेत. 2020 ची क्वेश्चन पेपर पण तुम्हाला इथं मिळून जाईल. ठीक आहे. पुस्तक कुठे मिळेल तुम्हाला? केसागर.com, केसागर ऑनलाईन, अमेझॉन, फ्लिपकार्ट आणि बुक हाऊस मध्ये तुम्हाला हे पुस्तक मिळून जाईल. तर आपण प्राचीन भारताला स्टार्ट केलं होतं. आज प्राचीन भारताचा भाग संपलेला आहे. तर त्याच्यासाठी 2 रेफरन्स बुक मी तुम्हाला सांगितले होते. एक जयल मेहता सरांचं पुस्तक आणि एक आर शर्मा सरांचं पुस्तक. दोन्ही पुस्तकं मराठी इंग्रजी हिंदी इंग्रजीमध्ये आहेत. अनुवाद केलाय केसागर पब्लिकेशननी मराठीमध्ये. तर ही मराठीमधली पुस्तकं दोन्हीपैकी एक रेफरन्स बुक तुम्ही वापरलंच पाहिजे. ठीक आहे. तर 300-350 प्लस वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत. मला जेवढे पॉसिबल झाले तेवढे मी इथं घेतलेले आहेत. तर आज पण आपण हे जे आपलं अपलोडेड लेक्चर असेल ते पण वस्तुनिष्ठ प्रश्नांवरतीच असेल. ठीक आहे. तर बघा, पहिला क्वेश्चन आहे, कुशाण राजा कनिष्क. कुशाण राजा कनिष्क याच्याशी संबंधित खालील विधानांचा विचार करा. कनिष्क राजाबद्दल सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितली होती. तर कुशाण सम्राट कनिष्क याची राजधानी काश्मीरमध्ये पुरुषपूर येथे होती. काश्मीरमध्ये पुरुषपूर. बौद्ध धर्माचा अनुयायी होता. बरेच राजे होते. काही राजांनी बौद्ध धर्माला राजाश्रय दिला, काही राजांनी हिंदू धर्माला दिला, काही राजांनी जैन धर्माला दिला. सगळे राजे सहिष्णू होते. म्हणजे कोणताही एक त्यांनी धर्म जरी ऍक्सेप्ट केला असला तरी त्यांच्या राज्यामध्ये इतर धर्मांना कोणताही धोका नव्हता. ठीक आहे. कनिष्क हा विद्या व कलेचा आश्रयदाता होता आणि कनिष्क जैन धर्माचा अनुयायी होता. इथं बघा, इथं एक तर पहिलं सेंटेन्स बरोबर असेल बौद्ध धर्माचा अनुयायी, किंवा एक तर दुसरं सेंटेन्स बरोबर, चौथं सेंटेन्स बरोबर असेल. एका वेळी दोन्ही धर्माचा अनुयायी असू शकतो का? नाही. बरोबर. तर बघा, कुशाण सम्राट कनिष्क राजधानी काश्मीरमध्ये पुरुषपूर, बरोबर आहे. बौद्ध धर्माचा अनुयायी होता, बरोबर आहे. हे बरोबर आहे म्हणलं तर चौथं चुकीचं असणार आहे. विद्या आणि कलेचा आश्रयदाता होता, हे पण बरोबर. ओके, क्लिअर. तर जैन धर्माचा अनुयायी होता का कनिष्क? नाही. उत्तर काय आलं मग आपलं? 1, 2 आणि 3. असेच क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज केले जातात. त्याच्यामुळे आपल्याला रिव्हिजनची खूप गरज असते, लक्षात घ्या. एकदा वाचलं तर समजतं, याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. फॅक्च्युअल आहे सगळं, कॉन्सेप्च्युअल काहीच नाहीये. पण जर तुमचे वारंवार रिव्हिजन आणि परफेक्शन नसेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. खालीलपैकी कोणते विद्वान पंडित कनिष्काच्या दरबारी होते? असा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय. ठीक आहे. पहिला आहे अश्वघोष, दुसरा आहे भद्रबाहू, तिसरा आहे वसुमित्र, चौथा आहे पार्श्व. हे सगळं आपण बघितलेलं आहे. मौर्यांच्या दरबारामध्ये कोण होतं, अशोकाच्या काळामध्ये कोण होतं, कनिष्कांच्या काळामध्ये कोण होतं. ऑप्शन आहेत 1, 3 आणि 4. दुसरा ऑप्शन आहे फक्त 1 आणि 3. तिसरा ऑप्शन आहे वरील सर्व आणि चौथा ऑप्शन आहे कोणतेही नाही. ठीक आहे. तर काय येईल उत्तर बघा. भद्रबाहू हा कनिष्काच्या दरबारी होता का? चला द्या उत्तर. भद्रबाहू हा कनिष्काच्या दरबारी होता का? बघा, अश्वघोष होता, बरोबर.
अश्वघोष होता, वसुमित्र होता आणि पार्श्व पण होता. ओके. तर इथं भद्रभाऊ हा जो आहे हा कनिष्काच्या दरबारी नव्हता. म्हणजे 141चं उत्तर काय आलं आपलं? 1, 3 आणि 4. बरोबर. हा ऑप्शन तर येणारच नाही, कोणतेही नाही हा पण ऑप्शन येणार नाही. तर उत्तर काय आलं? फक्त ऑप्शन. 142 नंबरचा क्वेश्चन बघा. बुद्ध चरित्र हे गौतम बुद्धाच्या चरित्रावरील महाकाव्य अश्वघोष यांनी लिहिले. आपण साहित्यामध्ये सगळं बघितलेलं आहे. कनिष्काच्या पदरी चरक हा राजवैद्य होता. मी तुम्हाला बोलले पण होते की तिथे शिकताना आपल्याला हे इतकं इझी वाटतं, पण जेव्हा क्वेश्चन फॉर्मॅट मध्ये तुम्ही बघता तेव्हा कन्फ्युज व्हायला होतं. कन्फ्युजन कशामुळे होतं? फक्त रिव्हिजन नसेल तर कन्फ्युजन होतं. बरोबर. तर काय येईल उत्तर बघा. बुद्ध चरित्र हे गौतम बुद्धाच्या चरित्रावरील महाकाव्य अश्वघोष यांनी लिहिलं होतं का? बरोबर आहे, लिहिलं होतं. आणि कनिष्काच्या पदरी चरक हा राजवैद्य होता. चरकांबद्दल याच्या आधी पण युपीएससीला वगैरे क्वेश्चन विचारलेले आहेत. भद्रभाऊ कोण होते माहितीये? बर, तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही भद्रभाऊ बद्दल सांगितलं नाही. आचार्य भद्रभाऊ जैन धर्मातील दिगंबर पंथानुसार जैन धर्मातील शेवटचे श्रुत केवलीन होते, शेवटचे आचार्य होते. आणि मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे कोण होते? ते आध्यात्मिक शिक्षक होते. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. चला, रेकॉर्डेड लेक्चर असेल, सो तुमचे काही डाऊट असतील तर मला सेंड करत चला. कनिष्काच्या पदरी चरक हा वैद्य होता का? आपण काय बघतोय? पुढचा क्वेश्चन बघतो. चरक हा वैद्य होता का? आयुर्वेदावरील प्रमुख योगदान करते होते. बरोबर. शरीरशास्त्राचे पितामह म्हणतात. ओके. सुश्रुत, चरक, वाघभट्ट, चरक संहिता. बरोबर. चरक संहितेचे 8 विभाग आहेत. युपीएससीला कधी कधी असं डीप मध्ये विचारलं जातं बरं का. सूत्रस्थान, निदानस्थान, विमानस्थान, शरीर स्थान, इंद्रिय स्थान, चिकित्सा स्थान, कल्पस्थान, सिद्धिस्थान स्थान. ठीक आहे, हे 8 विभाग आहेत. आयुर्वेद चरकानुसार आयुर्वेद 6 शाखामध्ये विभागण्यात आले. पण आपल्याला इथं काय विचारलंय? कनिष्काच्या दरबारामध्ये होता का? तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. बुद्ध चरित्र हे गौतम बुद्धाच्या चरित्रावरील महाकाव्य अश्वघोषांनी लिहिलेलं आहे. कनिष्काच्या पदरी चरक नावाचा राजवैद्य होता. पुढचा क्वेश्चन बघा. गुप्त घराण्याचा संस्थापक श्री गुप्त यांच्यानंतर घटोत्कच गुप्त गादीवर आला. बरोबर आहे का? बघा, गुप्त राजा पहिला चंद्रगुप्त घटोत्कच गुप्तचा मुलगा होता. ज्या वंशावळ मी तुम्हाला दाखवला होता त्याच्यावरती क्वेश्चन आहे. गुप्त राजा पहिला चंद्रगुप्त याने लिच्छवी राज्यकन्या कुमारदेवी हिच्याशी विवाह केला होता. गुप्त राजा पहिला चंद्रगुप्त याने राजाधिराज हा किताब धारण केला होता. 143 नंबरचा क्वेश्चन आहे. कोणते किताब धारण केले होते, कोणते बिरुद धारण केले होते, हे सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर गुप्त घराण्याचा संस्थापक, संस्थापकांवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. तर श्रीगुप्त. बरोबर. 2 मार्काला विचारत नाहीत तुम्हाला एवढंस, 4 संस्थापक जोड्या लावामध्ये देतात 2 मार्काला. तर गुप्त घराण्याचा संस्थापक श्रीगुप्त, याच्यानंतर घटोत्कच गुप्त गादीवर आला. गुप्त राजा पहिला चंद्रगुप्त हा कुणाचा मुलगा होता? घटोत्कच गुप्तचा मुलगा होता. बरोबर. बरोबर आहे. लिच्छवी राजकन्या कुमारदेवीशी विवाह केला, हे पण बरोबर आहे. गुप्त राजा पहिला चंद्रगुप्त यानं राजाधिराज हा किताब धारण केला होता, हे पण बरोबर. ओके. तर उत्तर आलं वरील सर्व. खूप इन्फॉर्मेशन देणारे क्वेश्चन आहेत, पण तुम्हाला रिव्हिजन पाहिजे. 144 नंबरचा क्वेश्चन बघा.
पहिला चंद्रगुप्त याने इसवी सन 320 या वर्षी गुप्त संवत सुरू केला. पहिला चंद्रगुप्त याच्यानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त हा राज्यावर आला. विन्सेंट स्मिथ याने समुद्रगुप्त या गुप्त सम्राटाचा भारतीय नेपोलियन हे एक्झाम मध्ये विचारलेलं होतं अशा शब्दात गौरव केला. अ आहे फक्त दुसरं आणि तिसरं विधान योग्य, तिन्ही विधान अयोग्य, तिन्ही विधान योग्य, फक्त पहिलं विधान योग्य. काय येईल बघा, गुप्त संवत बद्दल आपण बोललो होतो. 144 नंबरचा क्वेश्चन. पहिल्या चंद्रगुप्ताने गुप्त संवत सुरू केलं होतं का, असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. बरोबर आहे का बघा, बरोबर आहे. ओके, बरोबर आहे. तर पहिला चंद्रगुप्त यानं 320 इसवी सन 320 या वर्षी गुप्त संवत सुरू केला. ठीक आहे. पहिला चंद्रगुप्त याच्यानंतर त्याचा मुलगा समुद्रगुप्त राज्यावर आला, हे पण बरोबर आहे. समुद्रगुप्तांवरती खूप जास्त क्वेश्चन विचारले जातात. विन्सेंट स्मिथ यांनी समुद्रगुप्त या गुप्त सम्राटाचा भारतीय नेपोलियन या शब्दात गौरव केला. म्हणजे तिन्ही विधानं कशी आहेत, योग्य आहेत. ओके, क्लिअर. चला 145 नंबरचा क्वेश्चन बघा. गुप्त सम्राट समुद्रगुप्त याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता इथं मी तुम्हाला थेरॉटिकल भाग जास्त सांगणार नाही, कारण का थेरीचे लेक्चर मी ऑलरेडी घेतलेले आहे. तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन थेरीचे लेक्चर बघू शकता. तर समुद्रगुप्त हा गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याचा मुलगा होता का. पाठीमागच क्वेश्चन बघितला आपण, बरोबर. समुद्रगुप्ताने आर्यावर्तातील अनेक राज्ये जिंकून ती गुप्त साम्राज्याला जोडून घेतली. समुद्रगुप्ताने दक्षिण भारतात मोहीम काढून अनेक राजांना मांडलिक बनवलं. समुद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत अश्वमेध यज्ञ केला. छान क्वेश्चन आहे बघा, भरपूर इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते या क्वेश्चन मधून. 145 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. पाठीमागचा क्वेश्चन बघा. पाठीमागचा क्वेश्चन, समुद्रगुप्त पहिल्या चंद्रगुप्ताचा मुलगा होता, बरोबर. इथं काय दिलंय मग तुम्हाला, दुसऱ्या चंद्रगुप्ताचा दिलाय. येईल का मग, चुकीचं आहे. एवढ्या सिली मिस्टेक होऊ शकतात बरं का. हा ऑप्शन इलिमिनेट करा, हा पण ऑप्शन इलिमिनेट करा. समुद्रगुप्ताने आर्यावर्तातील अनेक राज्ये जिंकून ती गुप्त साम्राज्याला जोडून घेतली. बरोबर आहे का, बरोबर आहे. ठीक आहे. समुद्रगुप्ताने दक्षिण भारतात मोहीम काढून अनेक राजांना मांडलिक बनवलं, हे पण बरोबर आहे. आपल्या कारकिर्दीमध्ये अश्वमेध यज्ञ केला का, केला, हे पण बरोबर आहे. तर 2, 3 आणि 4, कारण इथं दिलंय तुम्हाला, काय दिलंय इथं, दुसरा चंद्रगुप्त, इथं पाहिजे पहिला चंद्रगुप्त. ठीक आहे, हे हवंय. ओके, क्लिअर. चला बघा किती सारी माहिती मिळते. 146 नंबरचा क्वेश्चन आहे. गुप्त घराण्यातील पराक्रमी सम्राट समुद्रगुप्ताकडून पराभूत झालेल्या राजांमध्ये कोणाचा समावेश होत नाही म्हटलंय. मथुरेच्या नागसेनचा पराभव केला होता का, पद्मावतीचा गणपती नागराजा, कलिंगचा खारवेल, कोसलचा महेंद्र. मथुरेचा नागसेन याचा पराभव केला होता समुद्रगुप्ताने, बरोबर. पद्मावतीचा गणपती नाग याचा पण केला होता, कोसलचा महेंद्र याचा पण केला होता, पण जो कलिंगचा खारवेल आहे ना, याच्या नावाचा तिथं उल्लेख येत नाही, लक्षात घ्या. ओके, क्लिअर, लक्षात ठेवा. प्रसिद्ध बौद्ध पंडित, प्रसिद्ध बौद्ध पंडित वसुबंधू हा गुप्त सम्राट समुद्रगुप्त याच्या पदरी होता. दुसरा चंद्रगुप्त हा
गुप्त सम्राट समुद्रगुप्त याचा मुलगा होता. दुसरा चंद्रगुप्त याने आपली कन्या प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी लावून वाकाटकाशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित केले. आता इथं काय विचारले तुम्हाला? अयोग्य विचारले, लक्षात घ्या. आपल्याला योग्य उत्तर द्यायची सवय असते. सॉरी, बरोबर. तर अयोग्य विचारले, काय येईल उत्तर बघा. चला, 147 नंबरचा क्वेश्चन बघा. वसुबंधू नावाचा जो पंडित होता ना, पंडित वसुबंधू, हा गुप्त सम्राट समुद्रगुप्त याच्या पदरी होता. ओके. दुसरा चंद्रगुप्त समुद्रगुप्ताचा मुलगा होता. पाठीमागे उलटे दिलं होतं आपल्याला. दुसरा चंद्रगुप्ताने काय केलं? त्याची जी कन्या होती प्रभावती, कोणासोबत विवाह केला? वाकाटक. म्हणजे त्यांनी साम्राज्य विस्तारासाठी हे सगळे संबंध करत होते. ठीक आहे, राजे लोक. तर इथं सगळी विधानं जी आहेत ती कशी आहेत? बरोबर आहेत. त्याच्यामुळे उत्तर काय येणार आपलं? कोणतेही नाही. ओके, क्लिअर. वरील पैकी कोणतेही नाही म्हणजे कोणतेही अयोग्य नाही, सगळी विधानं कशी आहेत? योग्य आहेत. ओके. 148 नंबरचा क्वेश्चन बघा. दुसरा चंद्रगुप्त याने विक्रमादित्य हा किताब धारण केला होता. दुसरा चंद्रगुप्त म्हणजे समुद्रगुप्ताचा मुलगा याने वाकाटक, कदंब इत्यादी राजाशी विवाह संबंध जोडून सख्य केले होते. आत्ताच आपण बघितला, त्याने त्याच्या मुलीचा विवाह वाकाटक घराण्यामध्ये केला होता. बरोबर. दुसरा चंद्रगुप्त याला देवगुप्त असंही नाव होतं. आणि दुसऱ्या चंद्रगुप्ताने हुन राजा मिहिरकुर याचा पाडाव केला होता. हे मी तुम्हाला सांगितले का? आठवते का बघा. अयोग्य विचारले नाही. बरोबर. लगेच लक्षात येतं. जर तुम्ही लेक्चर केअरफुली बघितले असतील तर पटकन लक्षात येईल की दुसऱ्या चंद्रगुप्ताने विक्रमादित्य धारण केला होता. वाकाटक कदम राजाशी विवाह संबंध जोडले होते. देवगुप्त नाव पण होतं. पण हुन राजाचा पराभव केला होता हे आपण कुठेही वाचलेलं नाही. म्हणजे इथं अयोग्य विधान काय येणार? चौथा. लक्षात घ्या. समजते का बघा? क्लिअर. 149 नंबरचा क्वेश्चन आहे. दुसरा चंद्रगुप्त याच्या काळात डॅश डॅश हा सुप्रसिद्ध चीनी प्रवासी. चीनी प्रवाशांवरती आयोगाने क्वेश्चन विचारलेले आहेत. लक्षात ठेवा. भारतात आला होता. तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यातही काही काळ वास्तव्य करून होता. त्याने लिहिलेल्या प्रवास वर्णनामध्ये गुप्त साम्राज्यातील परिस्थितीचे चित्रण आढळते. इत्सिंग, फाहियान, युआनचॉंग आणि लिन सांग. 149 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर? फाहियान. बरोबर. दुसरा चंद्रगुप्त याच्या काळात फाहियान नावाचा चीनी प्रवासी भारतात आला होता. तो दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राज्यात काही काळ वास्तव्य केलं होतं त्यानं, आणि त्यानं काही प्रवास वर्णनं लिहिली होती. या प्रवास वर्णनामध्ये गुप्त साम्राज्यातील परिस्थितीचं चित्रण आढळतं. ओके. तर या फाहियानला विसरू नका, जो आला होता दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या काळामध्ये. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? स्वतःला विक्रमादित्य, परमभागवत व शकारी म्हणून घेत वैदिक धर्माचा अभिमानी होता. आपल्या राज्यात सुवर्णाची नाणी पाडली होती आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता. मी तुम्हाला थेरी शिकवताना सांगितलं होतं की कोणत्या राजाने कोणत्या धर्माला राजाश्रय दिला हे तुम्ही फक्त व्यवस्थित करा.
कन्फ्युजन होऊ शकतं. आता इथं तुम्हाला योग्य विचारलेलं आहे, उत्तर काय येईल बघा. बौद्ध धर्माला राजाश्रय दिला होता का? चला बघा. तर तुम्हाला हा क्वेश्चन मला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्यायचं. सगळं शिकवलेलं आहे मी. स्वतःला विक्रमादित्य, परम भागवत, शकानी म्हणून घेत होता. वैदिक धर्माचा अभिमानी सुद्धा होता. सुवर्णाची नाणी पण पाडली होती. पण बौद्ध धर्माला राजाश्रय नव्हता दिला. मग कोणत्या धर्माला दिला होता? याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं कमेंट बॉक्स मध्ये. ठीक आहे, बघूया तुम्ही लेक्चर किती केअरफुली बघता किंवा तुम्ही ठोकळा किती केअरफुली वाचताय. ओके, तर बौद्ध धर्माला राजाश्रय दिलेला नव्हता. 151 नंबरचा क्वेश्चन बघा. दुसऱ्या चंद्रगुप्ताने शक राजा डॅश डॅश याचा पराभव करून शकांची भारतातील सत्ता संपुष्टात आणली. दुसऱ्या चंद्रगुप्ताने शक राजा रुद्रसिंह, रुद्रसेन, वीरसेन आणि उग्रसेन चला 151 नंबरचा क्वेश्चन. रुद्र सिंह, बरोबर. तर दुसऱ्या चंद्रगुप्ताने शक राजा रुद्रसिंह याचा पराभव केला आणि शकांची भारतातील जी सत्ता होती ती संपुष्टात आणली. ठीक आहे, असे क्वेश्चन चुकू शकतात बरं का, इतकं आपण लक्षात ठेवू शकत नाही, पण काही विद्यार्थी जीएसचा अभ्यास करतात बरं का तेवढा. 152 नंबरचा क्वेश्चन बघा. दुसऱ्या चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा पहिला कुमारगुप्त गादीवर, म्हणजे तुम्हाला वंशावळ विचारली जाते, बरोबर. पहिला कुमारगुप्त याच्या कारकिर्दीत पुष्यमित्र टोळ्यांनी गुप्त सत्तेविरुद्ध उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. बघा, दुसऱ्या चंद्रगुप्तानंतर त्याचा मुलगा पहिला कुमारगुप्त गादीवर, बरोबर. पहिला कुमारगुप्त याच्या कारकिर्दीत पुष्यमित्र टोळ्या ज्या होत्या गुप्त सत्तेविरुद्ध उठाव केला, पण तो अयशस्वी झाला असं इथं दिलेला आहे. तर कोणती विधानं योग्य आहेत? जे मी तुम्हाला शिकवलंय तेच तुम्हाला क्वेश्चन मध्ये आहे. बघा, तर हे बरोबर आहे. समुद्रगुप्ताचा मुलगा दुसरा चंद्रगुप्त. दुसऱ्या चंद्रगुप्तानंतर कोण आलं? त्याचा मुलगा पहिला कुमारगुप्त, बरोबर. आता या पहिल्या कुमारगुप्ताचा जो कार्यकाळ होता, कारकीर्द होती, त्या कारकिर्दीत पुष्यमित्र टोळ्यांनी काय केलं? गुप्त सत्तेविरुद्ध उठाव करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. ठीक आहे, तर ही दोन्ही विधानं दोन्ही विधानं योग्य आहेत. ठीक आहे, पहिलं पण विधान योग्य आहे, म्हणजे पुष्यमित्र टोळ्यांनी उठाव केला होता पण तो अयशस्वी झाला. ओके, क्लिअर. चला पुढे जाऊया. पुढे तुम्हाला दिलाय 153 नंबरचा क्वेश्चन. काय दिलाय बघा, स्कंदगुप्ताशी रिलेटेड आहे क्वेश्चन. बरं, क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही मला एक गोष्ट सांगा कमेंट बॉक्स मध्ये, जे मी तुम्हाला शिकवलंय ते सगळं आठवतंय का? शिकवलेलं आठवतं का? एवढं फक्त सांगा, म्हणजे तुम्हाला थेरीचे लेक्चर केलेला काही फायदा होतोय का इथं. ओके, तर बघा, स्कंदगुप्ताच्या कारकिर्दीत सुदर्शन तलावाचा बांध जो होता तो अतिवृष्टीने फुटून सर्व प्रदेश जलमय होण्याची भीती निर्माण झाली असता स्कंदगुप्ताचा गिरनारचा राज्यपाल डॅश डॅश यांनी तलावाची त्वरित डागडुजी करून काय केलं? संभाव्य धोका टाळला. अ आहे महेंद्र, ब आहे विक्रमादित्य, क आहे पर्णदत्त आणि ड आहे वीरसेन. हे मी तुम्हाला बहुतेक सांगितलं नव्हतं थेरी शिकवताना, आय थिंक सांगितलं नव्हतं. तर असतात असे काही व्हॅल्यू ऍडिशनल क्वेश्चन, म्हणून तर तुम्हाला ठोकळा विकत घ्यायला सांगितलंय मी, कारण सगळे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह होतील इथून. महेंद्र, विक्रमादित्य,
पर्णदत्त आणि वीरसेन. काय येईल उत्तर बघा 153 नंबरचा क्वेश्चन. 153 नंबरच्या क्वेश्चनचं उत्तर आहे पर्णदत्त. स्कंदगुप्ताच्या कारकिर्दीत सुदर्शन तलावावरती क्वेश्चन याच्या आधी पण आलेला आहे. ठीक आहे. गिरनारचा राज्यपाल होता हा पर्णदत्त. याने तलावाची त्वरित डागडुजी केली आणि संभाव्य धोका टाळला. ठीक आहे. गुप्त घराण्याच्या अखेरच्या कालखंडातील राज्यकर्त्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव केला जाऊ शकत नाही. बघा, प्रत्येक घराण्याची वंशावळ तुम्हाला करावी लागेल. बुद्धगुप्त, तथागत गुप्त, श्रीगुप्त आणि दुसरा कुमारगुप्त. गुप्त घराण्याच्या अखेरच्या कालखंडातील राज्यकर्त्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा अंतर्भाव केला जाऊ शकत नाही असं तुम्हाला विचारलं. श्रीगुप्ताचा, बरोबर, श्रीगुप्त. ओके, क्लिअर. गुप्त काळातील धार्मिक परिस्थितीच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? गुप्त काळातील जी आपण धार्मिक परिस्थिती बघितली आहे, सामाजिक जीवन बघितलेलं आहे, बरोबर. तर बघा, पहिलं सेंटेन्स आहे वैदिक धर्माचं स्वरूप बदलत चाललं होतं. गुप्त काळामध्ये वैदिक धर्माचं स्वरूप बदलत चाललं होतं. निरनिराळे धार्मिक पंथ उदयाला येऊ लागले होते. सेकंड सेंटेन्स दिलंय की या काळामध्ये हिंदू धर्माला उतरती काळ लागली होती. कसं शक्य आहे? बरोबर आहे का? नाही. हिंदू धर्माला उतरती काळ आहे. मग आता 2 जिथं आहे, हा ऑप्शन इलिमिनेट झाला, हा ऑप्शन इलिमिनेट झाला आणि 1 बरोबर आहे म्हणून हा ऑप्शन इलिमिनेट झाला. गुप्त राजे वैष्णव पंथाचे उपासक होते. मग हिंदू धर्माला उतरती काळ कशी येईल? नाही येणार. गुप्त राजांनी आपल्या पदरी अनेक बौद्ध विद्वान आणि पंडित यांनाही राजाश्रय दिला होता. 1, 3 आणि 4. जरी ते वैष्णव पंथाचे उपासक असले तरी सुद्धा बौद्ध विद्वान आणि पंडितांना त्यांनी आश्रय दिला होता. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की जेवढे पण राजे लोक होते, जरी स्पेसिफिक त्यांनी एखादा धर्म ऍक्सेप्ट केला असला तरी सहिष्णू होते, ते असहिष्णू नव्हते. इतर धर्मांबद्दल चुकीची भावना किंवा चुकीचं काही ते करत नव्हते. ठीक आहे. 156 नंबरचा क्वेश्चन आहे गुप्त काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधानं योग्य आहेत? समाजात एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित होती. गुप्त काळामध्ये समाजामध्ये एकत्र कुटुंब पद्धती प्रचलित होती. स्त्रियांना वेदांचं अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता. समाजात बालविवाहाची प्रथा रूढ झाली होती. स्त्रियांना पुनर्विवाह करता येत नव्हता. बघा, काय होती गुप्त काळामधली स्थिती? 156 नंबरचा क्वेश्चन. बघा, गुप्त काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता. आपण बघितलं की वैदिक काळापासून पुढं स्त्रियांचे जे अधिकार आहेत ना, त्याच्यामध्ये खूप सारी कमी आली होती. बरोबर. समाजामध्ये बालविवाहाची प्रथा रूढ झालेली होती. अध्ययन करण्याचा अधिकार नव्हता. स्त्रियांचं जे मानाचं स्थान होतं त्याच्यामध्ये कमी आली होती. तर हे बरोबर आहे. बालविवाहाची प्रथा पण बरोबर आहे. पुनर्विवाह करता येत होता, हे चुकीचं आहे. म्हणजे 1, 2 आणि 3. 1, 2 आणि 3. क्लिअर सर्वांना इथपर्यंत? कुणाला काही अडचण असेल तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मला डाऊट विचारू शकता. गुप्त काळाच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान अयोग्य नाहीत म्हटलंय तुम्हाला? समाजामध्ये बहुपत्नीत्वाची चाल प्रचलित होती. जाती व्यवस्थेचे निर्बंध पुष्कळ
सैल बनले होते, अस्पृश्यता पाळली जात होती, समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना गौण स्थान प्राप्त झाले. 157 नंबरचा क्वेश्चन. सैल बनलं होतं असं म्हटलंय तर येईल का? तिसऱ्या सेंटेन्स मध्ये म्हणतात अस्पृश्यता पाळली जात होती आणि दुसऱ्या सेंटेन्स मध्ये म्हणतात की जातीव्यवस्थेचे निर्बंध पुष्कळच सैल बनले होते. कसं असेल शक्य? नाही. तर बहुपत्नीत्व होतं का? अयोग्य नाहीत म्हटले तुम्हाला, हे अयोग्य नाही. अस्पृश्यता पाळली जात होती, हे पण अयोग्य नाही. समाजात पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना गौण स्थान प्राप्त झाले होते, हे पण अयोग्य नाही. म्हणजे 1, 3 आणि 4 फक्त अयोग्य काय आहे? सेकंड सेंटेन्स अयोग्य आहे. ओके, क्लिअर? समजतंय का बघा. गुप्त काळातील श्रेष्ठ नाटककार कवी कुलगुरू कालिदासाने खालीलपैकी कोणती नाटके लिहिली? आत्ताच आपलं जे लाईव्ह लेक्चर झालं, त्या लाईव्ह लेक्चर मध्ये मी हे सगळं तुम्हाला शिकवलेलं होतं, बरोबर? ओके. शाकुंतल, मालविका अग्निमित्र, मृच्छकटिक आणि विक्रमोर्वशीय. 2 आणि 4, 1, 3 आणि 4, 1, 2 आणि 4 आणि वरील सर्व. कवी कुलगुरू कालिदासांबद्दल मी तुम्हाला खूप सारी इन्फॉर्मेशन दिली होती. तर उत्तर काय येईल बघा. बघा, शाकुंतल तर असणारच आहे, म्हणजे हा ऑप्शन गेला. मालविका अग्निमित्र पाहिजे म्हणजे हा ऑप्शन गेला. आता या दोन्ही मध्ये शाकुंतल पाहिजे, मालविका अग्निमित्र पाहिजे, मृच्छकटिक नाही. कमेंट बॉक्स मध्ये मला याचं उत्तर द्यायचं तुम्ही, कारण मी हे तुम्हाला शिकवलेलं आहे. विक्रमोर्वशीय आहे. 1, 2 आणि 4. ओके, क्लिअर? तर हे जे क्वेश्चन आहेत ना, याची तुम्ही मल्टिपल टाइम रिव्हिजन करा, कारण भरपूर असे नाटककार आहेत, साहित्यकार आहेत, ज्यांच्याबद्दल तुम्हाला आयोगाकडून क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. 159 नंबरचा क्वेश्चन आहे. मुद्रा राक्षस या संस्कृत नाटकाचा कर्ता खालीलपैकी कोण? मुद्रा राक्षस. विशाखा दत्त, कालिदास, शूद्रक आणि भास. असे फॅक्च्युअल क्वेश्चन मार्क पण देतात, पण आपल्याला उत्तर माहित पाहिजे. मुद्रा राक्षस या संस्कृत नाटकाचा कर्ता आहे. कालिदास येईल का? नाही, विशाखा दत्त. ठीक आहे. मुद्रा राक्षस या संस्कृत नाटकाचा कर्ता विशाखा दत्त. गुप्त काळात अनेक विद्वान पंडित होऊन गेले. त्यांनी मौलिक ग्रंथरचना पण केली. खालीलपैकी कोणत्या ग्रंथकर्त्याचा गुप्तकालीन विद्वानामध्ये समावेश होत नाही? वात्स्यायन, शबर, कौटिल्य आणि प्रशस्तपादी. काय येईल उत्तर बघा. कौटिल्य नव्हते, बरोबर, मौर्य काळामध्ये होते ना कौटिल्य. तर गुप्त काळामध्ये वात्स्यायन होते, शबर होते, प्रशस्तपादी होते. आता यांचे ग्रंथ कोणते आहेत आपण बघितलेले आहे थेरॉटिकल लेक्चर मध्ये. पुन्हा एकदा रिवाइज करा. कौटिल्यांचा ग्रंथ अर्थशास्त्र आपल्याला माहित आहे. खाली गुप्त काळातील श्रेष्ठ ग्रंथकार आणि त्यांनी लिहिलेले ग्रंथ यांच्या जोड्या दिल्या. यांपैकी कोणती जोडी चुकीची आहे असं तुम्हाला विचारले. भारवी किरातार्जुनीय, दंडी दशकुमार चरित, कालिदास मेघदूत आणि विष्णू शर्मा बृहत्कथा. काय येईल बघा उत्तर. 161 नंबरचा क्वेश्चन. भारवींचा किरातार्जुनीय बरोबर आहे, बरोबर आहे. दंडी दुष्यकुमार चरित्र बरोबर आहे. कालिदासांचं मेघदूत बरोबर आहे. हे चुकीचं आहे. मग काय पाहिजे इथं हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळं शिकवलेलं आहे म्हणून मी तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये उत्तर द्या असं म्हणते. ओके, क्लिअर? पुढचा क्वेश्चन बघा. गुप्त काळात
निरनिराळ्या शास्त्रात सुद्धा बरीच प्रगती झाली होती. बरोबर. अनेक विद्वानांनी वैद्यकशास्त्र, खगोलशास्त्र, गणितशास्त्र याच्यामध्ये काय केलं होतं, मोलाची भर घातली होती. कोणता शास्त्रज्ञ व ग्रंथकार गुप्त काळातील नव्हता? आर्यभट्ट, चरक, वाघभट्ट आणि वराह मिहिर. चरकांबद्दल पाठीमागच आपण क्वेश्चन बघितला. काय उत्तर बघा, 162 नंबरचा क्वेश्चन. इनडायरेक्ट मी तुम्हाला उत्तरच सांगितलंय. चरक कोणाच्या काळामध्ये होते? आर्यभट्ट होते, वाघभट्ट होते, वराह मिहिर पण होते, पण चरक गुप्त काळातील नव्हता. आणि हे शास्त्रज्ञ ग्रंथकार होते का? हा वैद्य होते. बरोबर. पुढचा क्वेश्चन बघा. अभिधर्मकोश या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता कोण? चंद्रकीर्ती, वसुबंधू, शबर आणि सिद्धसेन. अभिधर्मकोश या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता कोण? चंद्रकीर्ती, वसुबंधू, शबर आणि सिद्धसेन. 163 नंबरचा क्वेश्चन. काय येईल उत्तर बघा 163चं? वसुबंधू. बरोबर. वसुबंधू हा अभिधर्मकोश या प्रसिद्ध ग्रंथाचा कर्ता होय. हे आहे आपलं उत्तर. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. पुढचा क्वेश्चन आहे आपला 164 नंबरचा. गुप्त काळात होऊन गेलेले विद्वान व त्यांच्या कर्तृत्वाची क्षेत्रे यांच्या जोड्या दिलेत तुम्हाला खाली. यापैकी कोणती जोडी चुकीची आहे? आर्यभट्ट हे गणिती आणि खगोलशास्त्रज्ञ होते. शूद्रक एक नाटककार होते. वराह मिहिर एक खगोलशास्त्रज्ञ होता आणि शबर वैद्यकशास्त्रज्ञ होता. याच्यामधलं तुम्हाला चुकीची जोडी विचारलेली आहे. आर्यभट्ट गणिती खगोलशास्त्रज्ञ बरोबर आहे. शूद्रक नाटककार बरोबर आहे. वराह मिहिर खगोलशास्त्र बरोबर आहे. शबर वैद्यकशास्त्र नाही येणार. आत्ता जे आपलं लाईव्ह लेक्चर झालं तिथं मी तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे. तर इथं चुकीचं उत्तर असेल ड, शबर. ओके. चला बघा काय येईल उत्तर. चुकीची जोडी शबर. हे चुकीचं आहे. बाकी हे बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे, हे देखील बरोबर आहे. स्मृती पुराणी, स्मृती व पुराणी यांविषयी खाली दिलेली विधाने विचारात घेऊन अचूक पर्याय निवडा. नारद स्मृती, बृहस्पती स्मृती, कात्यायन स्मृती इत्यादी स्मृती ग्रंथ गुप्त काळातच लिहिले गेले. पुराणांनी वैदिक धर्माला लोकप्रिय स्वरूप देऊन हिंदू धर्माची उभारणी करण्याचे कार्य केले. स्मृती व पुराणे यांनी स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा सामाजिक दर्जा प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला होता आणि पुराणांनी हिंदू धर्मातील जाती संस्थेला बळकटी आणली व हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धा वाढवली म्हटलंय. काय येईल उत्तर बघा. काही सेंटेन्स पटकन समजून जातात आपल्याला. बरोबर. नारद स्मृती, बृहस्पती स्मृती गुप्तकाळ, वैदिक धर्माला लोकप्रिय स्वरूप हिंदू धर्म गुप्तकाळ. बरोबर. स्मृती पुराणी, स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीचा हे नाही, हे चुकीचं आहे. होतं का असं? नाही. फक्त वैदिक काळामध्ये स्त्रियांची स्थिती खूप चांगली होती बघा. पुराणांनी हिंदू धर्मातील जाती संस्थेला बळकटी तर आणलीच आणली आणि हिंदू धर्मामध्ये अंधश्रद्धा वाढवली.
हे देखील बरोबर आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? फक्त विधान तिसरं चूक आहे. ओके. 166 नंबरचा क्वेश्चन घ्या. 166. ठीक आहे. बघा, गुप्त सम्राटांच्या सामाजिक धार्मिक दृष्टिकोनाबाबत खालीलपैकी कोणती विधाने अचूक माहिती देतात? गुप्त सम्राट विद्वान व पंडितांचे आश्रयदाते होते. गुप्त सम्राटांनी विविध कलांना उत्तेजन दिलं होतं. गुप्त सम्राटांनी धार्मिक सहिष्णुतेचं धोरण स्वीकारून सर्व धर्मांच्या विद्वानांना आश्रय दिला होता. 166 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. एकशे 66 तिन्ही बरोबर आहे. बरोबर आहे. गुप्त सम्राट विद्वान पंडित यांचे आश्रयदाते होते. विविध कलांना उत्तेजन दिलं. धार्मिक सहिष्णुता, सगळेच राजे धार्मिक सहिष्णू होते. बरोबर, कोणीही असहिष्णू वगैरे नव्हतं. त्याच्यामुळं उत्तर आलं आपलं 1, 2 आणि 3. इतके सोपे क्वेश्चन आहेत बघा. पण हे सोपे आपल्याला का वाटतायत? आपण एवढे सारे थेरीचे लेक्चर घेतलेत, त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं सोपं वाटतंय. जर आपण थेरी न शिकता डायरेक्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेतले तर आपल्याला क्वेश्चन डिफिकल्ट वाटतात. मग सारखं वारंवार पाठीमागचे पेजेस आपल्याला चेक करावे लागतात. 169 नंबरचा क्वेश्चन बघा. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी, आपण आजच शिकलो की नाही हे? चालुक्य राजा दुसऱ्या पुलकेशीचा कालखंड तुम्हाला विचारलाय. इसवी सन 609 ते 42. दुसरा पुलकेशी याच्या वडिलाचे नाव पहिला पुलकेशी असं होतं. दोन्ही विधानं अयोग्य आहेत. दोन्ही विधानं योग्य आहेत. फक्त पहिलं विधान योग्य आहे, फक्त दुसरं विधान योग्य. काय येईल उत्तर बघा. 169 नंबरचा क्वेश्चन. 169. आणि याचं सुद्धा उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचंय, कारण का हे सगळं मी तुम्हाला आजच शिकवलंय. ओके. तर फक्त पहिलं विधान योग्य आहे बघा. दुसरा पुलकेशी, सगळी वंशावळ मी तुम्हाला सांगितले, हे बरोबर आहे. हे मात्र चुकीचं. हे नाव नव्हतं. पहिला पुलकेशी या चालुक्य राजाने अश्वमेध, हिरण्यगर्भ, अग्निष्टोम, वाजपेय यांसारखे अनेक वैदिक यज्ञ केल्याची माहिती बदामीच्या शिलालेखात मिळते. इराणचा बादशाह, हे मी तुम्हाला सांगितलं होतं, दुसरा खुशरू. आणि हे पण मी तुम्हाला बोलले होते की हे जरी तुम्हाला रेफरन्स ठोकळ्यामध्ये दिलं नसलं तरी हे रेफरन्स बुक मध्ये आहे. याने दुसरा पुलकेशी चालुक्याच्या दरबारी आपला वकील पाठवून त्याच्याशी मैत्री जोडली होती. काय येईल उत्तर बघा. दोन्ही विधानं कशी आहेत? योग्य आहेत. बरोबर. पहिला पुलकेशी या चालुक्य राजाने अश्वमेध, हिरण्यगर्भ, अग्निष्टोम आणि वाजपेयी यांच्यासारखे यज्ञ केले होते. कुठून माहिती मिळते? बदामीच्या शिलालेखातून. बदामीचे चालुक्य, कल्याणीचे चालुक्य शाखा आपण बघितल्या होत्या. इराण बरोबर त्याचे मैत्रीचे संबंध होते. बरोबर. तर ही दोन्ही विधानं योग्य आहेत. क्लिअर आहे का बघा इथपर्यंत? 171 नंबरचा क्वेश्चन बघा. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धन याला तापीच्या तीरावर रोखून त्याचा पराभव केला. कोणी? सम्राट हर्षवर्धन. दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने राजाधिराज, परब्रह्म आणि पृथ्वीनाथ ही बिरुदे धारण केली होती. काय उत्तर बघा. आजच शिकवलेलं आहे सगळं. तर जो दुसरा पुलकेशी होता यानं सम्राट हर्षवर्धनाला सुद्धा पराभव केला होता. कुठं? तापीच्या तीरावर. बरोबर.
दुसऱ्या पुलकेशीनं राजाधिराज परब्रह्म पृथ्वीनाथ ही बिरुद धारण केली होती. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? चुकीचं आहे. बरोबर. सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करू शकतात का? नाही. हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे. ओके, दोन्ही विधानं अयोग्य आहेत. ठीक आहे. बघा, मी हे सगळं शिकवलेलं आहे तुम्हाला. अजून एकदा क्रॉस चेक करा. दुसरा पुलकेशी चालुक्य राजा होता, त्यानं ही बिरुद धारण केलेली नव्हती. तर हे एक आपलं लेक्चर झालं वस्तुनिष्ठ प्रश्नांवरचं. तर काही लेक्चर जे रेकॉर्डेड आहेत तिथं तुमचे काही डाऊट असतील तर तुम्ही मला सेंड करू शकता. अजून एक रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला मिळेल. टोटल 3 दिवस आपले लेक्चर झालेले नव्हते, तर 3 तास लेक्चर तुम्हाला अपलोड केलेले मिळून जातील. लेक्चर बघा, रेकॉर्डेड असतील, त्याच्यामुळे तुमचे जे काही डाऊट असतील ते डाऊट तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. प्राचीन भारताचा सगळा भाग आपण इथं संपवलेला आहे. काही वस्तुनिष्ठ प्रश्न बाकी आहेत, ते तुम्ही स्वतः पुस्तक घेऊन कव्हर करून टाका. ठीक आहे. तर थांबूया आपण इथं. आणखी एक लेक्चर मिळेल. लेक्चर बघायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लेक्चर आवडत असतील तर लाईक करत चला. पुस्तकाबद्दल, स्टडीबद्दल, कशाबद्दलही तुमचे डाऊट असतील तर तुम्ही तुमचे डाऊट कमेंट बॉक्समध्ये देऊ शकता.